तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण कामाला निघतोय आणि आज 6:30 वाजे 6:30 वाजता सकाळी निघतोय, कारण काल आपण 5 वाजता आलतो रात्री संध्याकाळी, म्हणजे जेवण वगैरे 8 वाजता झोपलेलो. तर आता उठलो सकाळी, तर निघू कामा आणि बघू आता पहिली ट्रिप कुठं लागते वगैरे. मला म्हणजे 10-15 मिनिटं झाले, पण ट्रिप तर अजून नाही लागली. तर बघू कधी लागते ना. आता आपण थोडंफार लोक. तर पहिली ट्रिप लागली आपल्याला नवी मुंबई वाशीची. 1600 रुपये 1500 काहीतरी आहे. म्हणलं चला ठीक आहे, लागली बरं झालं. आणि सकाळच्या 6:51 झाले, म्हणजे आता 8-9 9:30 पर्यंत आपण ट्रिप ड्रॉप करून जाऊ. पण तिथनं बघूया पुढं काय करायचं, आता किती वेळ लागतंय काय वगैरे. आपण जाता आता कस्टमरला पिकअप करूया. कस्टमरचा मेसेज पण आला, त्यांना रिमाइंडर पण दिला की 5 मिनिटावर आहे, पोचतो इथं दापोडीवरनं ते. तर जाऊया कस्टमरकडं जाऊन करूया. ड्रॉप केले आपण आणि आता इथं कुठली ट्रिप लागते का रिटर्न म्हणजे लगेच नाही जाणार मी माझं थोडं काम आहे, कालचं काम राहिलेलं जे बोललो. तर ह्याचे भेटले आपल्याला 1500 रुपये भेटले समजा. तर 1500 आता इथनं बघूया रिटर्न जायला किती वेळ लागतंय. माझा CNG ते 300चा गेला असेल. नॉन AC चालले तरी पण हायवेला आपली गाडी नॉन ACला चांगला आहे म्हणजे. आता जातो इथं जायला कुठे ट्रिप बघतो, भेटली तर बरं आहे, पण काय ट्रिप लागायला चांगली. बघूया कधी किती वेळा लागते ट्रिप. तर हॅलो मित्रांनो, जसं मी काल सकाळी आपण गेलो मुंबईला, आपल्याला रिटर्नची ट्रिप काय भेटली नाही आहे, त्यामुळं आपण रिकामं चाललो. मी आता तळेगावपर्यंत आलो आहे आणि उद्या आपण इथनं मुंबईला जाऊनच जाणार आहे गोव्याला. का आता मी खूप आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की माझा एक मित्र आहे, तो येत नाही म्हणून त्याला आम्ही किडनॅप करण्याच्या टाईपसारखं जाणार आहे घेऊन. बघा काय होतं ते. पण उद्या नक्की आम्ही गोव्याला निघालं, तर उद्यापासून 2-3 दिवस माझे काही गोव्याचे ब्लॉग वगैरे आहेत ते फिरण्याचे, ते येणार आहे आणि आपण आपल्या याच गाडीने जाणार आहे. तर आजच्या अर्निंग पण आपली एवढी काय खायला झाली नाही. 1500 म्हणजे ओव्हरऑल 1000 रुपये वाचले समजा आपल्या आज. तर ठीक आहे, असू द्या आता. नाही झालं कवर, आता काय करणार, आपल्याला ऑप्शन नाही आहे. तेव्हापासून स्ट्राईक झाले तेव्हापासून असेच थोडे स्लो झाले ट्रिपा. तर बघूया अजून जर हे. तर आताच आपण कमीत कमी मी उद्या फ्रायडे, मग शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार हे 4 दिवस कदाचित मी सुट्टीवरच असेल. आणि आपलं मंगळवारपासून कामाला निघेल. तेव्हा बघूया कसं आहे काय वातावरण. जर तेव्हापासून पण असं हे व्हायला लागलं तर मग आपण पण लोकलला ट्राय करूया. उगाच मुंबईला जायची गरज नाही. पण आता ते बघू कसं होतं त्याच्यावर आहे. कारण एवढ्या अगोदर कधीच झालं ना, स्ट्राईकच्या अगोदर मला कधीच प्रॉब्लेम आला नव्हता. रिटर्न यायला व्यवस्थित चालू होतं. मी लवकर निघायचो तर लवकर यायचो पण, आणि व्यवस्थित चालू होतं. पण जेव्हा स्ट्राईक येत असेल तर प्रॉब्लेम देतो. आता बघू असं चालू असेल तर मग मला कंटिन्यू लोकलच करायला, कारण लोकलमध्ये आपलं टार्गेट 100% कंप्लीट होतं. आणि इंटरसिटीमध्ये असं होतं की आपलं जर 7 दिवसापैकी जर आपलं 4 दिवस टार्गेट कंप्लीट होतं ते येऊन जाऊन, आणि बाकीचं आपण सिंगल येतो तर ते असंच झालं की डेली टार्गेट म्हणजे टार्गेट तेवढंच कंप्लीट होतं, फक्त हे 7 दिवस ते 4 दिवस असं होतं. मग त्यापेक्षा आपण हे लोकलच मारायला लागलं. पण बघू काय होतं आता. गोव्यावरनं जाऊन आला तोपर्यंत सगळ्यांनी लोकलच ट्रिप मारा. आणि मग काय असेल तुमच्याकडलं अपडेट वगैरे मला पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याचा मी पण स्वतः फॉलो घेऊन मी विचार करून काम कसं करायचं काय ते विचार करू शकतो. बाकी तर सगळ्यांकडं ज्याच्याकडं माझा नंबर नाही आहे त्यांना बोललो इंस्टाग्राम वगैरे मेसेज करा. आता कमेंटमध्ये मला विचार, तुमचे क्वेश्चनचे आन्सर नक्की भेटतील. आता मी चाललो आहे घरी. ट्रिप वगैरे तर नाही घेणार आहे, कारण आता वाजले तर 11. तर आणि मला जाऊन बॅग वगैरे पण पॅक करायचे आणि सकाळी परत आम्ही 10 वाजता निघाले आणि मुंबईला एक मित्राला उचलून, आणि माझा भाऊ पण तिथंच आहे, त्याला घेऊन आम्ही पेन मार्गे जाणार डायरेक्ट गोवा. तर जाताना किती CNG आहेत, जर कोणी मुंबई टू गोवा जात आहे तर लाईनीत किती CNG पंप वगैरे भेटतात. जर कोणी CNG गाडी घेऊन जात असेल तर त्या सगळ्यांना डाऊट असतं की नवीन रूट आहे त्याला ही CNG पंप असते की नसते का. पण मी जेवढी इन्फॉर्मेशन काढली आहे तिथं 20 ते 25 CNG पंप आहेत लाईनीचे. त्यांचा टाईम नाही माहीत मला चालू आहे की काय आहे. जेवढी माहिती आहे म्हणजे दोन्ही लाईनीचे, म्हणजे मुंबईवरनं गोवा जाताना जे मुंबई टू गोवाच्या लाईनीत आहे आणि गोवा टू मुंबईच्या दोन्ही लाईनीमध्ये ते मिळून मी सांगतो 20 ते 25 CNG पंप आहेत पंजिमपर्यंतचे. तर ते, आणि फक्त त्या टाईम आपल्याला माहीत नाही, त्यामुळं आपण काय त्याबद्दल मी ऑन द वे मध्ये सांगणार आहे कसं आहे काय वगैरे. तर बघूया त्याला भेटू जातो घरी. आणि ओव्हरऑल आपल्या अर्निंग रूम आपले झाले काय, तर जाऊ द्या. समजायचे 2 दिवस आपले नव्हता आपला दिवस. आता बघूया काय होतं. चला तर भेटूया आपण आता डायरेक्ट मंगळवारी आपल्या डेलीच्या अर्निंगच्या ब्लॉगमध्ये. बाकी माझे छोटे छोटे ब्लॉग येतात. तर ठीक आहे, आता तुम्हाला माझे ब्लॉग बघायचे आहेत तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. ठीक आहे, चला भेटूया उद्या.